हो सुरुवात झाली आहे. जबरदस्त फटका आहे. अगदी आपण पाहतोय पहिल्याच बॉल पासून आघात करायचा प्रयत्न आहे. दरम्यानचा सामना दादरपाडा आणि विरोधामध्ये जय हनुमान कामोठे यांच्यामध्ये. नाही काहीच नाही चालू आहे लाईव्ह लावा चालू. पहिला बॉल आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती सुरुवात झाली एका धावेनं. आतिश आणि नयन मध्ये खुन्नस चालू आहे. नयन बद्दल सांगायचं झालं तर असा एकमेव गोलंदाज ज्यानं एक षटक टाकलंय आणि एक षटक टाकून तो बेस्ट बॉलरचा पुरस्कार नारिवली मधून कामोट्यामध्ये घेऊन आलाय. भारत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असा गोलंदाज होणे नाही. यावेळचा बॉल हवेमध्ये झेलची संधी आहे आणि विकेट. दादरपाडाला बसलेला धक्का. कामोठे संघाला मिळते सफलता. फलंदाज बाद. चांगली आपल्याला सुरुवात पाहायला मिळते दोन्ही बाजूनं. आग जी लागलेली आहे महेश ती अगदी दोन्ही बाजूने लागलेली आहे. मॅच आपण जर पाहिली तर तेवढीच छान पाहायला मिळते. तिकडे एक रनवरती एक विकेट म्हणजे एका बाजूने सुरुवात झाली होती चांगली. त्यानंतर लगेच आपण पाहिलं की अगदी अजून एक बार उसको दे. ओ बॅकफुटला गेले. छान फटका गॅप मधून स्ट्रोक मिड विकेटला. चांगली आपल्याला सुरुवात पाहायला मिळाली. आता यावेळेला चौकारानं पुन्हा एकदा स्वागत केलंय. ओ हो क्या बात आहे. बॅटच्या मिडल ऑफ द बॅट करत असताना टो एंडला दादरपाडा आणि विरोधामध्ये जय हनुमान कामोठे. चांगली आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. सुरुवात विकेटनं झाली असली तरी काय झालं त्यानंतर मात्र बॅकअप देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि त्याच उद्देशानं आता मैदानाच्या आतमध्ये हा एक दर्दी खेळ सुरू आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा परंतु आता लॉंग ऑफ मध्ये हे मोठं जाळ लावलं होतं त्या जाळमध्ये अडकतोय फलंदाज. बॅट्समन बाद होतोय. दुसरा धक्का टीम दादरपाडाला. फलंदाज बाद. दादरपाडा म्हटलं तर मग आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतो की उल्वेनोड परिसर असेल त्या खरं तर उरण परिसरातून बिलॉंग करणारा संघ आहे. त्यांची फलंदाजी गोलंदाजी पाहता आपण पाहतो अनेक सारा समीक्षक वर्ग त्यांचा चाहता वर्ग बनलेला आहे. परंतु आपण जर त्यांचा पुढचा खेळाचा जर विचार केला तर इथून मात्र कामोठे संघाच्या विरोधामध्ये खेळायचा आहे. दोन संघ आपण पाहिले विभक्त संघ या स्पर्धेमध्ये कामोठे खेळले. एक जय हनुमान कामोठे आणि एक श्री गणेश कामोठे. त्यामुळं जी म्हात्रे कंपनी आहे ती श्री गणेश कामोठे संघामधून खेळताना पाहिली. त्यामुळं आता आपण इकडे सगळी पाहतोय जी बारक्याची सेना आहे आणि बारक्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण आज त्यांना खेळताना पाहतो. कारण ISPLचा जो आपण ठराव पाहतो त्यामुळे आता सध्याच्या घडीला एक मोठमोठे जे क्रिकेटर आहेत ते नामांकित खेळाडू अनेक संघांमधून खेळताना पाहायला मिळत नाहीत. काल पाहिला पण की अगदी अकोर्ली नाईट स्पर्धेमध्ये केतनच्या अनुपस्थितीमध्ये वाकलन संघ खेळला. हो क्या बात आहे. निकू इज अनस्टॉपेबल. अद्भुत हा खेळाडू आहे. थांबणं हे या खेळाडूच्या अगदी आपण पाहतो की डायरीमध्ये लिहिलेलंच नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. खोलात टाकला डायरेक्टली मिडल यष्टीला वाकवली. अद्भुत गोलंदाज. सुपर्ब गोलंदाजी. विकेट संपादन. दुसरा धक्का. टीम दादरपाडाला ओमकार बाद होतोय. दमदार झालेली आहे सुरुवात. दोन्ही बाजूने आग समान लागलेले आहे. मधोमध्ये येणारे हुरपलून जातील. त्यामुळं मी म्हणेन जो
प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेतोय ना, त्यांनी मात्र मी म्हणेन कुठल्या संघाच्या बाजूने राहणं आता मात्र तुमच्यासाठी एक वेगळं काम असणार आहे. त्यामुळे तुम्हाला लढाई करावी लागेल की आता कुठला संघ आपण निवडायचा. कारण की आपण पाहतो ज्यांच्या बाजूने उभे राहणारे प्रेक्षक बदलणार नाहीत, परंतु असे प्रेक्षक वर्ग इथे पाहायला मिळतात की ते फक्त सामन्याचा आनंद घेण्यासाठी आले. 11-3 गड्यांचा मोबदला. गोलंदाज तयार. उजव्या हाताचा खेळाडू आहे समोर. कसं करणारा खेळ पाहणं महत्वाचं. बॉलर तयार. यावेळेचा बॉल हवेमध्ये. झेलची नामी संधी आलेली आहे आणि झेल आता मात्र अगदी आपण पाहतोय निसटताना पाहायला मिळाला आहे. जीवनदान मिळतंय खेळाडूला. जीवनदानांची किंमत कदाचित माहिती नसावी. हा खेळ आपण जर पाहिला ना, या खेळामध्ये काहीही घडतं. इफ अँड देन या वर्ड्सला परफेक्ट प्लेस नाही या खेळामध्ये. 12 झाले. 3 गड्यांचा मोबदला तिकडे आपल्याला पाहायला मिळतो. लॉस ऑफ 3. नयन षटक क्रमांक 2. ओ कट करायचा प्रयत्न होता. वाईड साठी पण सवाल आलेत. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरून जाणार बॉडी पासून थोडासा दूर ठेवायचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुपर. अटॅकिंग गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं काय पा, कारण या मैदानावरती तुम्ही जेवढ्या कमींवरती थांबवाल ना, ते तुम्हाला सेकंड हाफमध्ये खास करून खूप मदत देऊन जाईल जिंकण्यासाठी. पुढचा बॉल आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो बॅटच्या मधोमध घ्यायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत. जोरात आलेत. निकू झेल असं वाटलं की होणार, परंतु नाही. डिरेक्टली हा बॉल मात्र बेंबीच्या देठावरती जाऊन पडतोय बा. वेदना होत आहेत जरूर. खास करून लागलेल्या वेदना कमी, परंतु झेल सुटलेल्या वेदना जास्त असतील. 15 धावा धाव फळकावरती. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की जीव की प्राण करत खेळतात खास करून क्रिकेटचे खेळाडू. आणि निकू म्हटलं तर मग तो तसाच विस्फोटक बाणा त्याचा नियमितपणे मैदानामध्ये असतो. गोलंदाज तयार होईल. पुढचा बॉल. राईट हँडेड बॅट्समन. यावेळेचा बॉल तेवढाच चांगला फटका. फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत, परंतु एकच धाव. एका धावेवरती समाधान मानलंय आणि 1 या धावेनं धावफलक पुढे. टीमच्या धावसंख्येमध्ये बदल घडलाय. एकूण 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल आहे खेळाडूचा. ओव्हर द विकेटनं. यावेळेचा बॉल तेवढाच चांगला चेंडू. तेवढाच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅकअपची भूमिका आहे मैदानामध्ये. कमी धावांपासून थांबवायचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या 11 धावा आल्या होत्या, परंतु यानंतर मात्र या ओव्हरमधून धावा मात्र आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 5 खर्च केल्यात. अशी गोलंदाजी संघासाठी होणं तेवढंच महत्त्वाचं असतं. कोंडिलकर. यावेळेचा बॉल अगदी ऑफ साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न. कार्पेटच्या आधारावर मिसफील्ड झाली आहे. गुन्हा बॅकअपसाठी होता. गुणवंत म्हटलं तर बॅकअपचा प्लॅन त्याच्याकडे अवेलेबल असतो आणि अवेलेबिलिटी इज अ वर्च्यू. आणि वर्च्यू म्हणजे गुणवंत. टीम कामोटेचा ड्रम कार्ड. अनेक मैदानं ज्यानं आपल्या कारकिर्दीमधून खास करून गोलंदाजी असेल आणि फिल्डिंग असेल, स्पेशली फलंदाजी तेवढीच छान करतो. त्यामुळं हा ऑलराऊंडर खेळाडू आहे टीमचा. डाव सुरू आहे. 18 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टॉस जिंकला होता प्रथमतः आणि बॅट करण्याचा निर्णय जो निशांत इलेव्हन दादरपाडा या संघाने घेतला, तर कदाचित तो दादरपाडाचा निर्णय त्यांच्या अंगलठी आला की काय, आता असंच चित्र मात्र दिसू लागलंय आणि त्यावरती लक्ष देखील आहे.
इथून मात्र गिअर 2 मध्ये त्यांना फलंदाजी करावी लागेल. गिअर 3 टाकावं लागेल, 4 टाकावं लागेल, कारण आता अंतिमचे 2 षटकं बाकी आहेत. मध्यंतर झालंय पहिल्या इनिंगचं. षटक क्रमांक 3 सोनू इन स्विंगर. पहिलाच बॉल अटॅक करायचा प्रयत्न, फिल्डर आहेत गुणवंत गोवारी, सुंदर झेल आणि हा धक्का. बॅट्समन बाद होतोय. अजून एक फलंदाज आपण पाहतोय यावेळेला तंबूच्या आश्रयाला श्रीनिवास होते तिकडे. छान झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय. एकूण धावा आपण पाहतो विराट कोहली झाल्यात, अर्थातच 18 झाले. तेच 4 गड्यांचा मोबदला आहे तिकडे. 8.31च्या सरासरीनं फलंदाजी होते. प्रोजेक्टेड स्कोअरचा अहवाल जर पाहिला तर 32 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. परंतु ती शक्यताच राहील की पुढे काय होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. क्रिकेट म्हटलं तर मग तुम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे. आपण घरामधला सर्व टेन्शन थकांची मात्रा इथे मात्र नक्कीच विसरून जातो. मैदान हे मैदान असं आहे ज्यानं सर्वांना एकत्रित केलं, सर्वांना आपलंसं केलं. ना श्रीमंत पाहिला, ना कधी गरीब पाहिला, ना कोणी कमजोर पाहिला, ना कोणी मजबूत पाहिला. सर्वांना अगदी खुशीत घेणारे मैदान आहे. अशा मैदानावरती आपण खेळतोय. स्वर्गीय दिवा पाटील क्रीडांगण या खरं तर मैदानाचं नाव. विकेट तेवढी छान आहे. खेळण्यासाठी फार तर मदत होते फलंदाजांना, गोलंदाजांना. यावेळेचा फटका तेवढाच छान. आत्ता मात्र धावा घेत असताना आपण पाहू शकतो फलंदाजांना अटॅकिंग भूमिका, सुंदर फटकेबाजी, सुपर्ब स्ट्रोक. बॉल आपण पाहिलं लेग स्विंग फिरवलं होतं, तितक्यात चांगल्या ताकदीनं स्ट्रोक खेळला. माइंड रीड केला होता गोलंदाजाचा आणि बॉलवरती लक्ष ठेवलं होतं. लक्षवेधी भूमिका पाहायला मिळाली. स्मॅश केलं बॉलला, हॅमर करायचा प्रयत्न यशस्वी ते झाले. पुढचा बॉल, ओ क्या बात आहे. हा चेंडू चांगला आहे, स्लॉटमध्ये जरूर होता, परंतु बॉलला आपण पाहिलं की तिरप्या रेषेतलं वळण होतं आणि त्यामुळं बॉलवरती मोठा फटका मारणं थोडं कठीणच झालं. इनस्विंग आउटस्विंग या दोन्ही गोलंदाजीचा भरणा असलेला गोलंदाज सोनू. पुढचा बॉल पुन्हा एकदा, या वेळेला अजून एकदा मिडल ऑफ द बॅट करत असताना हा फटका जर आपण पाहिला ना तर फटक्यामध्ये ताकद होती भरपूर आणि ताकद इस्तेमाल केली होती. टप्पा पडल्यानंतर बॉल आपण पाहिलं पुन्हा एकदा बॉटम एंडला घेतलं बॅटच्या. सिक्सर बॉल म्हटलं स्टिकर हेडला जरी लागला ना बॅटच्या तरी षटकार होण्याची शक्यता असतात. या बॉलची वैशिष्ट्यता आहे. त्यामुळं मी म्हणेन तुम्हाला इथे फक्त टायमिंग करायचं आहे. 32 झाले, 4 गड्यांचा मोबदला. षटक क्रमांक 3 सुरू असताना सोनू याच्या षटकातील अंतिम बॉल शिल्लक आहे. या षटकाची शेवटची भैरवी. थोडंसं मागडं षटक आलंय, 14 धावा खर्च झाल्यात. टीम पोहोचले बऱ्यापैकी 32 वरती. कामोठे म्हटलं तर ताकदवर संघ आहे. विरोधामध्ये खेळायचं असताना दादरपाडाच्या. पुढचा बॉल अजून एक. यावेळेला टायमिंग चांगलं आहे की नाही हे पाहणं महत्वाचं. हो यस, टायमिंग चांगलं होतं. लाजवाब सिक्सर. 6 रन्स. एकूण धावा धावफलकावरती आता 38 पाहायला मिळतात. 38. सुप्प आता फलंदाजी पाहायला मिळेल. 13च्या सरासरीने जाण्याचा हा निर्णय आपल्याला जरूर पाहायला मिळतो तिकडे खेळाडूंचा.
चौथं षटक. साहिल पहिलाच बॉल सफलता. ऑफ साईडला लेट कट करायचा प्रयत्न होता बॅट्समनचा. अगदी आपण पाहिलं बॅटची टो एंडला अगदी एज घेऊन बॉल सेकंड स्लिपला गेला. सेकंड स्लिपच्या खेळून अगदी आपलं काप मात्र तमाम केलं. लेग स्विंग केला होता. येस पहा 17 नंबर जर्सी व्हीपी. सुपर आपण कामगिरी पाहिली. हा झेल चांगला पकडलाय आणि विकासला सफलता आपण पाहतोय यावेळेला साहिलला मिळते. विकासच्या स्वरूपात आपण पाहतोय हा झेल पकडला गेलाय. दोघांनाही सफलता म्हणत कारण पॉईंट्स दोघांना डिस्ट्रीब्यूट होतील. टोटल धावसंख्या आहे ती म्हणजेच दादरपाडाचे 38. 5 गड्यांचा मोबदला. शेवटचे 5 बॉल. किती धावा बनतील याकडे सर्वांचं लक्ष. पुढचा प्रवास कसा होईल याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. मॅचसाठी त्याच्या आतमध्ये आपण नक्कीच जाऊ. यावेळचा बॉल चांगला फटका गॅप मधून मारायचा प्रयत्न. फिल्डर आहेत पॉइंट मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका हातानं आपण फिल्डिंग पाहिली. रुद्राक्ष पाटील नाही गोवारी माफ करा. आणि त्या आपण खेळाडूला पाहिलं फिल्डिंग करत असताना. 39 हा स्कोर आहे. 5 गड्यांचा मोबदला. विवेकची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 20 धावांचं योगदान आहे 5 बॉलमध्ये. त्यामुळे स्ट्राईक रेट त्याचा तेवढाच चांगला आहे. खास करून 400चा स्ट्राईक रेट आहे. हा स्ट्राईक रेट फार तर खूप कमी वेळा पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल फटका खेळला आहे. फिल्डर आहेत. फिल्डिंग छान. निकूच्या माध्यमातून फेकी पाहायला मिळाली. सुंदर धावा. एकवटत असताना एक धावेचा प्रयत्न होता. नकार दिला समोरून. का तर स्ट्राईक ठेवायची आहे. आणि आपण निर्धाव बॉल पाहिलेला आहे. त्यामुळे धावा ज्या आहेत त्या 39 धावा आपण पाहतोय. स्ट्राईक पुन्हा एकदा विवेककडेच. या वेळेला नाही. बॅटच्या टो एंड वरती टक्का आवाज. सुंदरम सुपर हा फलंदाज आहे आणि तेवढाच फटका देखील आपण त्याचा छान पाहिला. गोज टू ऑन 45. 45 धावा धाव फलकावरती. शेवटचा 2 बॉल शिल्लक. अजून एक मागील मॅच मध्ये याच खेळाडूने सामना विजयी करून दिला होता. याही मॅच मध्ये हाच खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढीच छान फलंदाजी दाखवते. एकूण धावा धावफलकावरती 51. लास्ट 1 बॉल रिमेनिंग. शेवटचा 1 बॉल आहे. या बॉलवरती जर थांबवलं ना तर काहीतरी बनेल. नाही तर मग तो रन रेट आहे तो अगदी आपण पाहतोय 60 पर्यंत येण्याच्या शक्यता आहेत. आणि रन रेट आपण जर विचार केला 15च्या वर ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला मग एखादा सेफ षटक आलं की आपोआपच दडपण वाढतं. हे दडपण कमी करायचं आहे या उद्देशाने गोलंदाजी पाहायला मिळते. डिफेन्स करायचा प्रयत्न. यॉर्कर लेनचा चेंडू टाकलाय. सुरुवातीला हे प्रयत्न का झाला नाही असा आता प्रश्न विचारला जाईल गोलंदाजाला. षटक संपलं जाईल इथे. या बॉलवरती रनआउटची विकेट आपण पडताना जरूर पाहू. एक सिंगल होती फक्त. एकूण धावा झाल्यात 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेकंड हाफसाठी आता ठेवण्यात आलंय. कसा होणार आहे खेळ ह्याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असेल. नक्कीच सेकंड हाफमध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. तर थोडी त्वरा करायची. थोडा स्पीडअप करा अशी विनंती आहे.
डावाची सुरुवात. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. आव्हान आहे 53 धावांचं. गोलंदाज तयार. ओमकार कोळी. पहिल्याच बॉलवरती आघात. फटका छान गॅप मधून काऊच्या दिशेनं. सुपेरियर स्ट्रोक. धावा येत आहेत 4 न सुरुवात. 3 पावलं दूर निघून जायचा प्रयत्न दादरपाडापासून, कारण अशी सुरुवात केली होती खास करून मागील मॅचमध्ये देखील कामोडे संघानं. या मॅचमध्ये देखील तशी सुरुवात पाहायला मिळते आणि तो सामना विजयी झाला होता. जर त्या समीकरणासह राहिले तर नक्कीच विजय होऊ शकतात आणि अशी फलंदाजी होणं तेवढंच गरजेचं आहे. धावांचा उच्चांक वाढला देखील आहे. इथे पहा थोडासा आपण पाहतोय बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न आहे वाईड, आणि हा आपण पाहिला तर अगदी आपण इथे जरूर पाहतोय की वाईड बॉलचा पंचांचा इशारा. खेळाडू तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला स्लोवर बॉल रिलीज केला होता. फर्स्ट लेग स्लिपला खेळाडू आहेत. 1 रन घेण्यापासून थांबू शकणार नाही आहेत. एका धावेनं धावफलक पुढे. टीमच्या धावसंख्येमध्ये आपण धावा पाहू शकतो. यावेळेला 6 लागल्यात. 1 वाईड, 1 सिंगल आणि त्यानंतर त्याआधीचा चौकार आपण पाहिला. टीमची जी धावसंख्या आहे ती म्हणजेच एकूण 6 धावा धावफलकावरती, 6 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट आहेत. पुढचा बॉल. खेळाडू तयार आहे. द विकेट. कट करायचा प्रयत्न. सेकंड स्लिपमध्ये पहा तू मी फॉंगल झाले थोडेसे. रन्स घ्यायचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला डिरेक्ट हिट करण्यासाठी आपण पाहिलं की विनंती देखील झाले परंतु नाही. सोनू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लक्ष आहे रुद्रांशवरती. रुद्राक्ष. 6 धावा आहे धावफलकावरती, जिकडे बिना गड्याचा मोबदला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. द विकेट. स्लोवर बॉल. तेवढाच चांगल्या पद्धतीनं गॅप मधून काढायचा प्रयत्न. फिल्डर अडवण्यासाठी जरूर गेलेत. क्या बात आहे. रन्स घेत असताना 2 धावा घेतल्यात. 2 धावसंख्या पुढे जाते. संघाचं धावफलक आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 रन्स. एकूण या धावा आपण पाहिलेल्या आहेत टीमच्या खात्यामध्ये लागलेल्या. अजून आपण जर पुढच्या धावांचा विचार केला तर मग जर्मन कांबोड्या संघ खेळतोय आणि त्यांना पल्ला काढायचा 53 धावांचा. किमान 12+ सरासरी पाहिजेच. यस, आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये सोनू पाटील नावाचं वादळ आलंय आणि या वादळानं आता मात्र आपला आघात जरूर केलाय. सुंदर फटका खेळला. धावा पाहायला मिळाल्या 6 न धावसंख्या वाढते. एकूण 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 रन्स. यातन बघा लागेल. चला डाव सुरू करा. लॉस ऑफ 0 विकेट. अजून एक गॅप मधून आहे. या वेळेला सुईसारखा सरळ फटका. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून हा येतोय. दमदार, रुबाबदार चौकार. या ओव्हर मधून 18 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे हा गोलंदाज थोडासा महागडा गोलंदाज ठरलाय. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय. त्यामुळे आता डॉमिनेट करण्यासाठी पॉवर त्यांना मिळते. येणारे 18 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू 35 धावा. मॅच मध्ये एंटर झालेत कांबोडे संघ. एवढ्या सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत, कारण या मैदानावरती झालेला सराव असेल, या मैदानावरती खेळलेला क्रिकेट असेल, सर्व गोष्टी परिचयाच्या आहेत. त्यामुळे मैदानाची पूर्णपणे जी भूमिका अभावी असेल भावी असेल ते सर्व त्यांना माहिती आहे.
त्या प्रकारे ते खेळतायत. मांजरेकर सर आपण पाहतो प्रशिक्षक म्हणून काम करतायत सध्या कामोठे संघाचे. ओ क्या बात है, क्या बात है, सुपर्ब सुपर्ब फटका. या वेळेला देखील आपण पाहतोय तेवढीच छान आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. रुद्राक्ष आणि त्याला साथ देतोय सोनू. दोघांची तेवढीच चांगली फलंदाजी. पुढचा बॉल खेळाडूचा. यावेळचा बॉल हवेमध्ये झेलची चान्स. फिल्डर आहेत. रन्स घेत असताना या बॉलवरती आपण जर पाहिलं एक धाव आली. 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. बिना गाड्याचा मोबदला आहे. अर्धा पल्ला आतापर्यंत पार केलाय. उर्वरित आता इथून 16 बॉल्समध्ये 28 धावांची गरज आहे. स्लोवर टाकायचा प्रयत्न. कमजोरी ओळखली जाते आहे. त्यांना माहिती आहे की या खरं तर प्रकारची गोलंदाजी आता करावी लागेल. कारण आतापर्यंत त्यांनी जी गोलंदाजी केली त्यामध्ये मोठ्या फास्टेस्ट बॉलरांनाच मार बसला आणि स्पिनर जे गोलंदाज आहेत त्यांच्यावरती अटॅक मात्र तेवढे न्यूनतम क्षमतेमध्ये झालेत. आणि त्यासाठी आपण पाहतोय आता इथून गोलंदाजाला त्या गोष्टींसाठी प्राचारण देखील केलं जात आहे. अजूनही पुढचा प्रवास बाकी आहे. हे तो सिर्फ झाकी आहे. 25 धावा. या वेळेला फसवण्याचा प्रयत्न. फॉलोथ्री मध्ये जेलची चान्स बनेल. फिल्डर पासून दूर दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि डिरेक्ट हिट करायचा प्रयत्न राहिला. पा करंट चाम आहे खेळाडूंमध्ये. दाखवतायत देखील मैदानामध्ये. धावा झाले धाव फलकावरती. टोटल 27 धावा. येणारे बॉल 14 आणि 26 धावांची गरज. निर्धाव बॉल आहे. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे. एक रन घेतलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट पहा किती तेज. धावा येत आहेत. 2 धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29 धावा. उर्वरित 13 बॉल आणि 24 धावांची गरज. 13 चेंडू 24 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास, कोण ठरेल खास, यामध्ये चाललेला 8 तास. सामना उत्कंठावर्धक जरूर होण्याच्या आपण पाहतोय आता प्लॅटफॉर्मवरती. कारण एखादा जर मी म्हणेन डॉट बॉल आला ना तर मॅचमध्ये आपल्याला तेवढेच रंग पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग देखील सामन्याचा आनंद घेतात. पहा पहा हे आहे टेनिस क्रिकेटमध्ये. हे घडतं टेनिस क्रिकेटमध्ये. प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर क्रिएट करत जाईल. कारण अजूनही फायटिंग स्कोअर त्यांच्याकडे वाचलेला आहे. सोनू पाटीलनं 16 धावा दिल्यात आणि 4 मध्ये रुद्राक्षनं 12 धावा दिल्यात. एकूण धावा झाले धावफलकावरती 29. गरज आहे 12 बॉलमध्ये 24 धावांची. एकूण धावा 29 पाहायला मिळत आहेत. 53चं टार्गेट. अजूनही 24 धावांची गरज. एकोणतीस. 12 बॉलमध्ये 24. निशांत तिलेवन दादरपाडा आणि जय हनुमान कामोठे.
पुढचा गोलंदाज. पहिलाच बॉल, विकेटसाठी चान्स आहे. क्या बात आहे. समोर होते ओमकार कोळी. ओमकार कोळी म्हणजे ओके, आणि त्यांनी आता मात्र ओके काम केलंय संघासाठी. महत्वाची विकेट टिपली जात आहे. फलंदाज बाद होतोय यावेळेला रुद्राक्ष. नवीन फलंदाज निकू, त्याच ताकदीचा. ही त्रिमूर्ती म्हटली तर संघाची ताकद, त्यामध्ये आता निकू गोवारी मैदानामध्ये येतोय. ही विकेट महत्वाची राहील त्यांच्यासाठी. प्रयत्न त्यांना यासाठी करावे लागतील. 11 बॉलमध्ये पाहिजेत 24 धावा. सामना आता कुठे आलाय पहा. यावेळचा बॉल पहा, यावेळचा बॉल पहा. लाऊडली अपील साकारली आहे. मिसफील्ड झाले तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फंबल झालेत खेळाडू. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 22ची धावपंचांचा इशारा. 2 धावा येतात. 2 धावसंख्या वाढते. टीमचं धावफलक आपण पाहू शकतो. यावेळेला एकूण धावा 31. 10 बॉलमध्ये 22 धावांची गरज. चला स्पीडअप करा, चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. थोडं पंचांपासून थोडं दूर राहा. पंचांचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. पंच म्हणले आंब्याच्या झाडाला चिक्कू पिकतात, तर मग तुम्हाला चिक्कू पिकतात हेच गृहीत धरावं लागेल. दुपार सत्रामध्ये आपण स्ट्रॉबेरी खाल्ल्या. इथं आमच्यासाठी 8 आणल्या होत्या. स्कोरर मित्रांनो त्यातल्या 6 खाल्ल्या. 10 मध्ये 22 बनवायच्यात. आता हे कोण करणार ते पाहणं महत्वाचं. गोलंदाज तयार. चला स्पीडअप करा. ओ बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा. आज दादरपाडासाठी दुष्काळामध्ये 13वा महिना आहे. 5 धावांचा बोनस मिळतोय. फ्रीडची संधी देखील नेक्स्ट बॉलवरती. धावांची जो क्रम आहे तो कमी केला जाईल. 4 धावसंख्या पुढे. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 36. नो बॉलची 1 धाव. 5 धाव मिळते या बॉलवरती. येणारे बॉल आहेत 16. 10 बॉल, आणि 10 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजे 17 धावांची. काही गरज होती का मी म्हणेन या गोष्टीची. सर्व गोष्टी समान चालल्या होत्या. दोन्ही बाजूने खेळ सुरू होता. जिथे जिथे हा नो बॉल आला ना, तसा तसा सामना मात्र फसत चाललेला दिसतोय मैदानामध्ये. थोडं सावरावं लागेल स्वतःला. 10 मध्ये 17 वाचवायच्यात, कोणाला बनवायच्यात. वाचवणाऱ्याला चेंडू डॉट टाकावे लागतील. मारणाऱ्याला मात्र आव्हान थोडं सोपं होत चाललेलं आहे. पुन्हा एकदा गॅपमधून मारायचा प्रयत्न. ओमकार कोळी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मिड विकेट ऑन साईडला ऑफ करा. आणि इकडे आपण जर विचार केला तर 1 या धावेनं धावफलक आपल्याला जरूर पुढे जाताना पाहायला मिळेल. एकूण धावा झाल्यात 37. येणारे बॉल 9, आणि 9 मध्ये 16 धावांची गरज. 9 चेंडू 16 धावा. ओ बॅकफुटला जाऊन खेळलेत. गुटना टेक, तमाशा देख. सुंदर फटका. धावा येत आहेत 4. क्या बात आहे. काय खेळाची भूमिका पाहायला मिळते पा. सुपर खेळ. रन संख्या 41. 8 मध्ये 12 पाहिजेत. पुन्हा एकदा या वेळेला देखील आता मिड विकेटमध्ये आपण बघतोय खेळाडू आपण पॉईंटमध्ये पाहिलाय. एक्स्ट्रा कव्हर पॉईंटला रन्स घेत असताना आपण खेळाडूंना जरूर पाहतोय. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. इकडे तसं नाही आहे. 7 बॉलमध्ये 11. किती आपण हुरीपणा पाहतोय इथे प्रेक्षकांच्या. घरचा संघ खेळतोय आणि सगळे प्रेक्षक दिवाने झालेत. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. निकू म्हटलं तर मग तेवढाच ताकदीचा हा खेळाडू. मैदान म्हटलं त्याच्यासाठी वरदान लाभलेलं मैदान आहे. या मैदानावरती खेळाची सुरुवात झालेली आहे आणि तिथूनच आपण पाहतोय मैदानावरती खेळ मात्र तेवढाच चांगला. मॅच आपण जर पाहिली तर सामना लेवल झाला. आता 6 मध्ये 5 ची गरज आहे. बॉल टू रनचं समीकरण आलंय. याला लेवल म्हणायचं होतं, बाकी काही नाही. सहा मध्ये 5 धावांची गरज आहे.
एखादा मोठा फटका मॅच फिनिश करून देईल. धावा वाचवायची असेल तर मेहनत करावी लागेल. हा नक्कीच. डॉट बॉल फेकावे लागतील. ते डॉट बॉल येतील का याकडे देखील लक्ष आहे. 6 चेंडू 5 धावांची गरज. मॅच तेवढीच इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी. असं वाटतं की हॉटस्टारला कॉमेंट्री होती की काय, कारण मैदानामध्ये आवाजाचा प्रतिबंध आहे. त्यामुळे ही फक्त समालोचन तुम्ही लाईव्हच ऐकता आहात. त्यामुळे लाईव्हचे जे प्रेक्षक आहेत ते मी म्हणेन आता भाग्यवान आहेत, का तर त्यांना आमचा आवाज ऐकायला मिळतोय. 6 मध्ये 5 धावांची गरज आहे. स्वाईप करायचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं की बॅकफुटला गेले होते. टप्पा अगदी चांगला होता. सोनूला पूर्णपणे थांबवल्या बॉलवरती. पहिला बॉल आलाय डॉट. 5 बॉल 5 रनची गरज. पुढचा बॉल आहे, जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये एक बक्षिसाचा मानकरी असणार आहे. दादरपाडा की कामठे, आणि अजूनही दादरपाडा हार मानायला तयार नाहीये. लेग स्लिप मध्ये हा झेल पाहायला मिळतो. सामना अजून संपला नाहीये. येणारे बॉल 4 आणि धावा पाहिजेत 5. झाले देखून 48. 53 लक्षवेधी भूमिका गोलंदाजानं. प्रत्येकी आपण पाहतो स्ट्रायकर एंडला येणाऱ्या खेळाडूला इथून मात्र जरूर इथे आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून थांबवण्याचा काम होतोय. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. चार चेंडू 5 धावांची गरज. सामना आपल्या त्रिमूर्तीने चांगला आणलाय. निखुला स्ट्राईक एंडवरती आणणं महत्वाचं राहील या बॉलवरती. अन्यथा मग चौकार मारण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील. कसा होणार आहे खेळ याकडे आपण जरूर जाऊ. फिल्डिंगमध्ये चेंजेस केलेत. पॉईंटमध्ये एक आणलाय, एक लॉंग ऑफमध्ये. लॉंग ऑन थोडं आपण पहिला आत घेतलंय. काऊ कॉर्नर. त्यानंतर अगदी आपण बघतोय मिड विकेटला आहे आणि एक आहे फाईन लेगला. या क्या बात आहे. दर्जेदार चौकार. मॅच इज टाय. स्कोर इज लेवल. एक बॉल शेवटचा बाकी. 3 बॉल 1 धावेची गरज आहे फक्त. फक्त आणि फक्त 1 धावेपासून दूर आहेत. 3 बॉल 1 धावांची गरज. दादरपाडा की कामोठे, कामोठे की दादरपाडा. काही घडू शकतं मॅच मध्ये, काही घडू शकतं. सामना तेवढाच रोमांचक आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजीच्या बोलावरती आहे विवेक. शेवटचा 1 धावेची गरज आहे. अजून 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 रोमांचकता आहे. अजून रोमांचकता आहे. अजून रोमांचकता आहे.
2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. मागील डॉट बॉल प्रेशर क्रिएट करून गेलाय. दादरपाडा कामोठे दोघांमध्ये मॅच. 2 बॉल 1 ची गरज. अजून एक. ही मोठी चूक आहे. ही मोठी चूक आहे आणि हा सामना जिंकलाय. इनटू द टॉप 3 जय हनुमान कामोठे. अभिनंदन.